नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धनश्री तपासे ध्यास अकॅडमी सातारा या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत ठाणे शहर चालक पोलीस भरतीचा पेपर जो आता नुकताच पार पडला त्यातील सामान्य ज्ञान या विषयाचे विश्लेषण। चला तर मग आपण सुरुवात करूया। जो पहिला प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता, सन 2023 चा 18वा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर बघा त्यासाठी जे दिलेले पर्याय आहेत, बाबासाहेब पुरंदरे, आशा भोसले, आप्पासाहेब धर्माधिकारी आणि अशोक सराफ। तर बघा हा जो 23चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार होता तो अशोक सराफ यांना देण्यात आलेला होता। तसेच आता रिसेंटली 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे, तर तो प्रदीप महाजन यांना देण्यात येणार आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अशोक सराफ। तर चला पुढचा प्रश्न बघूया। दुसरा जो प्रश्न आहे, 2024 चे कोणत्या जिल्ह्यात 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित केले होते? आणि जे दिलेले पर्याय आहेत नाशिक, धुळे, जळगाव आणि अहमदनगर। तर बघा हे जे साहित्य संमेलन आहे ते अमळनेर या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते आणि ते ठिकाण जळगाव जिल्ह्यामध्ये येते, त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जळगाव। आणि बघा त्याचबरोबर या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आपणास माहित पाहिजेत, ते आहेत रवींद्र शोभणे। यानंतर पुढचा प्रश्न बघूया। तर स्ट्रेट फ्रॉम द हार्ट हे आत्मचरित्र कोणाचे आहे? आणि जे दिलेले पर्याय आहेत पीटी उषा, सुनील गावस्कर, कपिल देव, मिल्खा सिंग। तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कपिल देव। तर या ठिकाणी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्ही या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केलेले असेल तर तुमच्या लक्षात आलेले असेल की एका परीक्षेचे जे पर्याय आहेत तेच इतर जिल्ह्यांचे प्रश्न आहेत, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला इतर जे आत्मचरित्र आहेत तेही माहिती पाहिजेत। तर पीटी उषा यांचे आत्मचरित्र आहे गोल्डन गर्ल, सुनील गावस्कर यांचे सनी डेज, तर मिल्खा सिंग यांचे द रेस ऑफ माय लाईफ। तर बघा स्ट्रेट फ्रॉम द हार्ट हे जे आत्मचरित्र आहे ते आहे कपिल देव यांचे। यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत, खालीलपैकी राष्ट्रीय मतदार दिवस कोणता? तर बघा 6 जानेवारी, 9 जानेवारी, 12 जानेवारी आणि 25 जानेवारी। तर राष्ट्रीय मतदार दिवस आहे तो आहे 25 जानेवारी। त्याचबरोबर 12 जानेवारी आपल्याला माहित आहे राष्ट्रीय युवा दिन आहे, तर 9 जानेवारी हा आहे तो भारतीय प्रवासी दिन आहे। तसेच जागतिक युद्धातील अनाथांचा दिवस म्हणून 6 जानेवारी आपल्याला माहित आहे। चला मग पुढचा प्रश्न बघूया आपण। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक कोण? तर बघा दिलेले जे पर्याय आहेत मकरंद पांडे, केदार शिंदे, प्रवीण तरडे आणि प्रसाद ओक। यापैकी जे योग्य उत्तर आहे ते आहे प्रवीण तरडे। तर प्रसाद ओक बघा या चित्रपटातील प्रमुख कलाकार आहेत। त्यानंतर पुढचा 6वा प्रश्न आपण बघणार आहोत, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण? आणि जे पर्याय आहेत सुषमा अंधारे, रेखा शर्मा, रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ। तर यापैकी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्या आहेत रुपाली चाकणकर। आणि बघा रेखा शर्मा या ज्या आहेत त्या आहेत राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आहेत, आणि चित्रा वाघ आणि सुषमा अंधारे ही जी 2 नावं आहेत ती आहेत सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांची नावे। त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत, बर्डी ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आणि जे पर्याय आपल्याला खेळ देण्यात आलेले आहेत ते आहेत बास्केटबॉल, गोल्फ, बुद्धिबळ आणि याटी। तर ही जी संज्ञा आहे ती गोल्फ या खेळाशी संबंधित आहे। त्यानंतर पुढचा 8वा प्रश्न बघूया। सन 2024 मध्ये पॅरिस येथे झालेल्या
ऑलिम्पिक स्पर्धेत भारतात किती पदके मिळाले? तर बघा देण्यात आलेले जे पर्याय आहेत 5, 6, 7 आणि 8. तर यापैकी जे योग्य उत्तर आहे ते आहे 6. तर या 6 पदकामध्ये बघा 5 कांस्य पदक आहेत आणि एक आहे रौप्य पदक. यानंतर बघा पुढचा 9वा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण? आणि जे देण्यात आलेले पर्याय आहेत श्रीमती मीरा बोरवणकर, श्रीमती किरण बेदी, सुजाता सैनिक आणि रश्मी शुक्ला. तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे ते आहे रश्मी शुक्ला. तर या आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत. आणि ही जी इतर 3 महिलांची नावं आपल्याला देण्यात आलेली आहेत तर ती या ठिकाणी का आलीत बघा. तर किरण बेदी या आहेत भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी. त्यानंतर बघा मीरा बोरवणकर मॅडम ह्या आहेत महाराष्ट्र केडरच्या भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी. फक्त भारताच्या IPS अधिकारी म्हटलं तर पहिल्या किरण बेदी आणि महाराष्ट्र केडरच्या पहिल्या महिला IPS अधिकारी म्हटलं तर मीरा बोरवणकर. आणि या सुजाता सैनिक या आहेत महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव. आणि या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे रश्मी शुक्ला. यानंतर बघा पुढचा 10वा प्रश्न आपण बघणार आहोत, कितव्या घटना दुरुस्तीनुसार मतदारांचे वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आले? तर बघा ही जी घटना दुरुस्ती आहे ती आहे 61वी घटना दुरुस्ती, जी कधी झाली होती तर 1988 ला झाली होती. आणि त्या घटना दुरुस्तीनुसार काय झाले तर मतदारांचे वय 21 वरून 18 करण्यात आले. यानंतर इतर घटना दुरुस्ती बघा, ही जी 71वी घटना दुरुस्ती आहे या घटना दुरुस्तीनुसार कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी या 3 भाषांचा समावेश 8व्या अनुसूचीमध्ये करण्यात आला. त्यानंतर बघा ही जी 100वी घटना दुरुस्ती आहे ती आहे भारत आणि बांगलादेश यांच्यातील सीमा कराराशी संबंधित आहे. आणि ही जी 91वी घटना दुरुस्ती आहे ती आहे बघा मंत्रिमंडळातील जी सदस्य संख्या आहे ती 15% पेक्षा जास्त नसावी. तर या संदर्भामध्ये करण्यात आलेली ही घटना दुरुस्ती आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न बघूया आपण, महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत? तर हा प्रश्न बघा एखादा जिल्हा सोडला तर कंटिन्युअसली हा रिपीट झालेला प्रश्न आहे. आणि हे जे पर्याय आहेत ते बऱ्यापैकी प्रत्येक जिल्ह्यामध्ये पर्याय सुद्धा हेच देण्यात आलेले आहेत. त्यामुळे बघा भगतसिंग कोश्यारी हे आहेत माजी महाराष्ट्राचे राज्यपाल, रमेश बैस हेही माजी राज्यपाल आहेत आणि हरिभाऊ बागडे हे आपल्यासाठी का महत्वाचे आहेत तर ते महाराष्ट्रातील रहिवासी आहेत, मात्र ते राज्यपाल राजस्थान या राज्याचे आहेत. तर आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ते आहे CP राधाकृष्णन, जे सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. आणि बघा हे जे राधाकृष्णन सर आहेत ते आहेत तमिळनाडू राज्याचे रहिवासी. हेही आपल्याला माहित असलं पाहिजे. त्यानंतर बघा पुढचा 12वा प्रश्न आपण बघणार आहोत, भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण? तर बघा पर्याय आहेत वर्गीस कुरियन, होमी भाभा, MS स्वामीनाथन आणि नॉर्मन बोरलॉग. या ठिकाणी त्यांनी आपल्याला भारतीय हरित क्रांतीचे जनक विचारलेले आहेत. फक्त हरित क्रांतीचे जनक म्हटलं तर कोण आहेत? नॉर्मन बोरलॉग. भारतीय हरित क्रांतीचे जनक आहेत MS स्वामीनाथन. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. तर या ठिकाणी बघा होमी भाभा आपल्यासाठी महत्वाचे आहेत कारण ते आहेत भारताच्या अणुकार्यक्रमाचे जनक. आणि वर्गीस कुरियन हे आहेत श्वेतक्रांतीचे जनक, त्यामुळे तेही आपल्यासाठी महत्वाचे आहेत. यानंतर पुढचा प्रश्न बघा, सन 2024 चा भारतरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला? तर बघा हा फॅक्च्युअल प्रश्न आहे आणि या ठिकाणी तुम्हाला हा जो पुरस्कार आहे तो कुणाला मिळाला हे एक्झॅक्टली माहित असलं पाहिजे. तर या ठिकाणी जे पर्याय दिलेले आहेत लालकृष्ण अडवाणी, PV नरसिंहराव आणि MS स्वामीनाथन. तर बघा हा जो भारतरत्न पुरस्कार आहे तो या तिन्ही व्यक्तींना देण्यात आलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर बघा पुढचा प्रश्न बघू आपण,
14वा प्रश्न, इंडियन इंडिपेंडन्स लीग ही संस्था जपानमधील टोकियोमध्ये कोणी स्थापन केली? आणि जे पर्याय आहेत सुभाषचंद्र बोस, रासबिहारी बोस, बारिंद्र कुमार घोष आणि भगत सिंग. तर यापैकी जे योग्य उत्तर आहे ते आहे रासबिहारी बोस. तर बघा, सुभाषचंद्र बोस जे आहेत ते आपल्याला माहित आहे फॉरवर्ड ब्लॉक पक्षाशी संबंधित आहेत. बारिंद्र कुमार घोष हे आहेत युगांतर या वृत्तपत्राशी संबंधित व्यक्ती. आणि भगत सिंग यांची संस्था आपल्याला माहित आहे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. तर यानंतर बघा पुढचा जो 15वा प्रश्न आहे तो आहे सन 1919च्या सुधारणा कायद्याला काय म्हणून ओळखले जाते? आणि जे पर्याय आहेत मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा, मॉन्टेगू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा, लॉर्ड माउंटबॅटन सुधारणा कायदा आणि लॉर्ड आयर्विन. तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मॉन्टेगू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. आणि हा जो मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा आहे तो कधीचा होता? 1909चा. आणि माउंटबॅटन सुधारणा जो कायदा आहे तो बघा तो कधीचा आहे? 1946चा. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? मॉन्टेगू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. कोलोरॅडो हे वाळवंट कोणत्या खंडामध्ये आढळते? तर बघा पर्याय आहेत दक्षिण आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि दक्षिण आशिया. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे उत्तर अमेरिका. कोलोरॅडो जे वाळवंट आहे ते उत्तर अमेरिका खंडात आहे. यानंतर बघा दक्षिण अमेरिकेचा जर विचार केला तर पॅन्टागोनिया वाळवंट यासाठी महत्वाचं आहे. दक्षिण आशियातील गोबी वाळवंट आपल्यासाठी महत्वाचं आहे. आणि आफ्रिका खंडाचा विचार केला तर सहारा वाळवंट आपल्यासाठी महत्वाचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. लिझा या विषाणूमुळे कोणता रोग होतो? आणि जे पर्याय आहेत स्वाईन फ्लू, सार्स, डेंग्यू आणि रेबीज. तर बघा हा जो लिझा विषाणू आहे तर यामुळे होणारा जो आजार आहे तो आहे रेबीज. आणि बघा डेंग्यू हा जो आजार आहे त्यासाठी कारणीभूत असणारा विषाणू आहे DEN1. असे या गटातील 4 विषाणू आहेत जे डेंग्यू या आजारासाठी कारणीभूत आहेत. आणि ती एडिस इजिप्ती डासाची मादी चावल्यानंतर डेंग्यू आजाराचा प्रसार होतो. त्यानंतर बघा हा जो आहे तो कोरोना व्हायरस गटातील व्हायरस आहे ज्याच्यामुळे हा आजार होतो. त्याच्यानंतर स्वाईन फ्लू साठी जो कारणीभूत विषाणू आहे तो आहे H1N1. तर बघा यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. धुण्याचा सोडा याचे रासायनिक नाव काय आहे? आणि जे पर्याय आहेत सोडियम सल्फेट, सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट आणि सोडियम क्लोराईड. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे सोडियम कार्बोनेट. आणि बघा सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच काय असतो तर खाण्याचा सोडा असतो. यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण. 19वा प्रश्न. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? आणि जे पर्याय आहेत राजाराम मोहन रॉय, स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद आणि श्रीमती रमाबाई रानडे. तर आर्य महिला समाजाची जी स्थापना आहे ती श्रीमती रमाबाई रानडे यांनी केली. यानंतर पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्रातील कोणत्या धरणाच्या जलाशयाला यशवंत सागर असे नाव देण्यात आलेले आहे? आणि जे पर्याय आहेत जायकवाडी, भंडारदरा, कोयना आणि उजनी. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे उजनी. उजनी या धरणाच्या जलाशयाला यशवंत सागर असे नाव देण्यात आलेले आहे. तर बघा भंडारदरा हे जे धरण आहे त्याच्या जलाशयाला विल्सन डॅम किंवा ऑर्थर सागर असे नाव देण्यात आलेले आहे. जायकवाडीसाठी नाथ सागर आणि कोयनासाठी शिवसागर. तर बघा जायकवाडी हा जो जलाशय आहे तो गोदावरी नदीवरती आहे. कोयनासाठी कोयना नदी हेही माहित असू द्या. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्र विधानसभेचे एकूण सदस्य संख्या किती आहे? आणि जे पर्याय आहेत 145, 278,
288 आणि 545. यापैकी योग्य उत्तर आहे 288. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. मासुंदा तलाव कोणत्या शहरात आहे? आणि जे पर्याय आहेत ठाणे, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा. तर बघा, हा जो मासुंदा तलाव आहे तो आहे ठाणे शहरात, त्यामुळे या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ठाणे. यासोबतच बघा, चंद्रपूर मधला चंद्रपूर जिल्ह्यातील घोडझरी तलाव जो आपल्यासाठी महत्वाचा आहे. गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध तलाव आणि भंडारा जिल्ह्यातील खांब आणि कराडा हे 2 तलाव आपल्यासाठी महत्वाचे आहेत. यानंतर पुढचा प्रश्न बघा, 23वा प्रश्न आहे. जोड्या लावा असा प्रश्न आहे बघा हा. एका ठिकाणी त्यांनी आपल्याला आदिवासी जमाती दिलेल्या आहेत आणि त्या जमाती कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात ते जिल्हे समोर देण्यात आलेले आहेत. तर बघा, या ठिकाणी ही जी गोंड जमात आहे ती कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर चंद्रपूर आणि गडचिरोली. त्यानंतर भिल्ल ही जी जमात आहे ती कुठे आढळते? धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात. कोरकू ही जी जमात आहे ती अमरावती जिल्ह्यात आढळते आणि वारली जमात ठाणे जिल्ह्यात. तर यानुसार बघा, आता अ साठी ऑप्शन क्रमांक 4 कुठे आहे? एकाच ठिकाणी आहे. म्हणजे या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते काय आहे? पर्याय क्रमांक 4. यानंतर चला पुढचा प्रश्न बघूया आपण. 24वा प्रश्न. संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध शहर कोणते? आणि जे पर्याय आहेत चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते काय आहे? नागपूर. संत्रा उत्पादनासाठी नागपूर शहर प्रसिद्ध आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. गन पावडर हे खालीलपैकी कशाचे मिश्रण आहे? तर बघा, गंधक, कोळसा, पोटॅशियम नायट्रेट आणि सोडियम क्लोराईड. तर यापैकी जे आहे गंधक असतं का? तर गंधक असतं, कोळसा असतो आणि पोटॅशियम नायट्रेट असते. तर यानुसार बघा, अ आहे, ब आहे आणि क आहे. तर यापैकी अ ब ड, अ ब क ड. योग्य उत्तर काय आहे? अ ब क. यानंतर पुढचा 26वा प्रश्न बघा. बर्फ हा उष्णतेचा कोणता वाहक आहे? तर जे पर्याय आहेत बघा, सुवाहक, अर्धवाहक, दुर्वाहक आणि यापैकी नाही. तर हा जो बर्फ आहे तो उष्णतेचा कसा आहे? दुर्वाहक आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. घड्याळाची चावी दिलेली किंवा जी गुंडाळलेली स्प्रिंग आहे हे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे? तर बघा, जे पर्याय आहेत स्थितीज ऊर्जा, गतीज ऊर्जा, दोन्ही बरोबर आणि दोन्ही चूक. तर ही जी घड्याळाची चावी आहे ती गुंडाळलेली स्प्रिंग हे कोणत्या ऊर्जेचं उदाहरण आहे? तर स्थितीज ऊर्जेचं उदाहरण आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. यानंतर बघा, 28वा प्रश्न आहे. गटात न बसणारा शब्द ओळखा. आणि जे पर्याय आहेत चांदी, जस्त, तांबे आणि पारा. तर बघा, यापैकी हे जे 4 आहेत ते काय आहेत? धातू आहेत, बरोबर. मग या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आपल्याला? तर गटात न बसणारा शब्द चांदी, जस्त आणि तांबे हे असे धातू आहेत की ते निसर्गतः कोणत्या अवस्थेत आढळतात? स्थायू. आणि पारा हा असा एकमेव आहे की जो निसर्गामध्ये कसा आढळतो? द्रवरूप स्थितीमध्ये आढळतो. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पारा. तर बघा, आज जो आपण पेपर पाहिलेला आहे अशाच प्रकारे जर तुम्हाला इतरही जिल्ह्यांचं विश्लेषण पाहायचं असेल तर आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.